नमस्कार. मला वाटतं आपलं फॉर्म युटिलिटी संपला, तुमचा पाठसुद्धा झाला असेल. सो नेक्स्ट क्वेश्चन जो आपला येतो तो कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. त्याच्यामध्ये दोन युटिलिटी आहेत, दोन मेन कन्सेप्ट आहेत. टोटल युटिलिटी असतं आणि मार्जिनल युटिलिटी असतं. नंतर मग खाली दिले त्यांचं रिलेशनशिप, की टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी यांचं रिलेशनशिप काय आहे, म्हणजे काय रिलेशन आहेत दोघांचं. तो मोठा प्रश्न आहे, गेल्या वर्षीपर्यंत विचारला जात होता. रिस्क घेणं बरोबर नाही आहे, नवीन वर्ष आहे, काय होऊ शकतं. सो आपण बघू आहे ना. या धड्यातले मला वाटतं काही एक की दोन क्वेश्चन काहीतरी स्किप करायचे आहेत आपल्याला. बघूया मग आता दोन प्रश्न मला वाटतं राहिलेत, मोठे मोठे आहेत ते. ठीक आहे, बघू. सो बघूया कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. आहे ना. सो काय कन्सेप्ट दिलेत, दोन कन्सेप्ट आहेत, टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी, TU आणि MU. ही खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष देऊन बघा. फॉलोविंग आर द टू मेन कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. युटिलिटीचे दोन कन्सेप्ट आहेत, ते खाली तुम्हाला दिलेत. फॉलोविंग आर द टू मेन कन्सेप्ट ऑफ युटिलिटी. दोन कन्सेप्ट आहेत, पहिला आहे टोटल युटिलिटी आणि दुसरा आहे मार्जिनल युटिलिटी. है ना. सो टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी काय असतं. सो टोटल युटिलिटी रेफर्स टू ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी डिराइव्ह बाय द कन्झ्युमर्स फ्रॉम ऑल युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. बघा, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी काय आहे. दोन मेन कन्सेप्ट त्यांनी सांगितलेत युटिलिटीचे. एक आहे टोटल युटिलिटी, दुसरा आहे मार्जिनल युटिलिटी. म्हणजे काय बघूया आपण. सो टोटल युटिलिटी पहिला. टोटल युटिलिटी रेफर्स टू ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी. बघा त्यांनी काय सांगितलं, टोटल म्हणजे काय रे, एकूण सगळ्यांची बेरीज. मग त्यांनी पण तेच सांगितलं, ॲग्रिगेट म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज, है ना. सो टोटल युटिलिटी रेफर्स टू, टोटल युटिलिटी म्हणजे ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी, सगळ्या युटिलिटीची बेरीज म्हणजे टोटल युटिलिटी, है ना. सो युटिलिटी डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर फ्रॉम ऑल युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. जेवढे काही युनिट त्यांनी घेतलेले आहेत, आता एका युनिटची एक युटिलिटी असते, असे त्यांनी खूप सारे युनिट्स घेतले, मग त्या सगळ्यांची टोटल म्हणजेच टोटल युटिलिटी. सोपं आहे बघा, सोपं आहे, काय अवघड नाही आहे. टोटल युटिलिटी रेफर्स टू ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर, आहे ना. टोटल युटिलिटी म्हणजे ॲग्रिगेट युटिलिटी, ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी, ॲग्रिगेट म्हणजे सगळ्यांची प्लस टोटल, डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर फ्रॉम ऑल युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. जेवढे काही त्यांनी कम्युनिटी कन्झ्युम केलेले आहे, जेवढ्या कम्युनिटी घेतलेल्या आहेत, त्या सगळ्यांच्या युटिलिटीची बेरीज म्हणजेच टोटल युटिलिटी. सोपं आहे. टोटल युटिलिटी म्हणजे ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी. टोटल युटिलिटी रेफर्स टू द ॲग्रिगेट ऑफ युटिलिटी डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर फ्रॉम ऑल युनिट्स ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. जेवढे काही युनिट्स कम्युनिटी कन्झ्युम केले जातात, त्या सगळ्यांची युटिलिटीची टोटल म्हणजेच टोटल युटिलिटी. सोपं आहे. सो इट इज एन ॲग्रिगेट ऑफ युटिलिटीज फ्रॉम ऑल सक्सेसिव्ह युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम, आहे ना. तोच पॉईंट खाली परत दिला. इट इज ॲन ॲग्रिगेट ऑफ युटिलिटीज. हे काय आहे, ॲग्रिगेट आहे. ॲग्रिगेट म्हणजे सम, बेरीज ऑफ युटिलिटी फ्रॉम ऑल सक्सेसिव्ह युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. जेवढे काही युनिट कन्झ्युम केलेले आहेत कन्झ्युमरनी, सक्सेसिव्ह युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम, है ना, त्याला आपण म्हणायचं टोटल युटिलिटी. सोपं आहे. युटिलिटी एका कम्युनिटीची एक असते, असे खूप सारे त्यांनी युनिट्स घेतलेले आहेत एका युनिटचे, है ना. एक युनिट म्हणजे एक वस्तू. सो असे खूप सारे जर त्यांनी कम्युनिटी कन्झ्युम केलेल्या आहेत, त्या सगळ्यांची युटिलिटी जी आहे त्याला म्हणायचं टोटल युटिलिटी. सोपं आहे. येस, सोपं आहे, होऊन जाईल, आहे की नाही. शाबास. सो त्याच्यानंतर असतं आपलं मार्जिनल युटिलिटी. बघा, MU, मार्जिनल युटिलिटी काय असतं बघूया आपण. मार्जिनल युटिलिटी बघा, मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू ॲडिशनल युटिलिटी डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर फ्रॉम ॲन ॲडिशनल युनिट ऑफ अ कम्युनिटी कन्झ्युम. बघा, मार्जिनल युटिलिटी MU, मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू ॲडिशनल युटिलिटी डिराईव्ह बाय दी कन्झ्युमर फ्रॉम अ ॲडिशनल युनिट ऑफ अ कम्युनिटी कन्झ्युम. म्हणजे काय रे, आता टोटल युटिलिटी समजलं सगळ्यांची बेरीज, तर मार्जिनल युटिलिटी काय असतं. मार्जिनल म्हणजे एक्स्ट्रा, जी कम्युनिटी तुम्ही एक ॲडिशनल कम्युनिटी घेतली. आता म्हणजे कसं की तुमच्याकडे 10 कम्युनिटी होती, तर तुम्ही एक अजून घेतली तर 11 झाली. मग त्या एका कम्युनिटीची जी काही युटिलिटी आहे 11व्या,
म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडिशनल युनिट ॲड करत जाता तेव्हा त्याची युटिलिटीसुद्धा ॲड करत जाता आहे ना. सो मग ती एका वस्तूची युटिलिटी म्हणजे मार्जिनल युटिलिटी आहे ना. मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू ॲडिशनल युटिलिटी डिराईव्ह बाय द कन्झ्युमर फ्रॉम अ ॲडिशनल युनिट ऑफ अ कम्युनिटी कन्झ्युम. ॲडिशनल युटिलिटी डिराईव्ह होते म्हणजे तुम्ही एक एक्स्ट्रा युनिट घेतलं, तुमच्याकडे समजा एवढी होती 10 युनिट होती, आता तुम्ही तर तुमची युटिलिटीसुद्धा 10 होती आहे ना. सो आता मार्जिनल युटिलिटीमध्ये तुम्ही एक युनिट एक्स्ट्रा घेतला, 11 युनिट झाले, तर युटिलिटीसुद्धा वाढली ना. मग ते एका युनिटची जी युटिलिटी आहे त्याला म्हणायचं मार्जिनल युटिलिटी आहे ना. सो इन अदर वर्ड्स इट इज ॲडिशन मेड बाय द लास्ट युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम आहे ना. इट इज अन ॲडिशन, ही ॲडिशन आहे. लास्ट युनिट जो घेतला, लास्ट युनिट म्हणजे तुम्ही आत्ता जो युनिट घेतला 11वा, त्याची युटिलिटी त्याच्यात ॲड करायची म्हणजे मार्जिनल युटिलिटी, एकाची युटिलिटी. जर तुम्ही एक्स्ट्रा घेत जाता, अजूनही घेतलं तर 12 झाला, मग त्याची युटिलिटी परत प्लस करा. मग ती जी युटिलिटी जी तुम्ही प्लस केली त्या युटिलिटीला म्हणतो आपण मार्जिनल युटिलिटी. सोपं आहे? येस, सोपं आहे. मार्जिनल युटिलिटी काय रेफर करतं? मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू मार्जिनल युटिलिटी रेफर्स टू ॲडिशनल युटिलिटी डिराईव्ह बाय द कन्झ्युमर फ्रॉम ॲन ॲडिशनल युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. ॲडिशनल युनिट जो तुम्ही कन्झ्युम करताय त्यांनी जी काही ॲडिशनल तुम्हाला युटिलिटी भेटली त्याला म्हणायचं मार्जिनल युटिलिटी. इन अदर वर्ड्स इट इज अन ॲडिशन मेड बाय द लास्ट युनिट ऑफ कम्युनिटी कन्झ्युम. अदर वर्डमध्ये काय म्हणायचं, ही ॲडिशन आहे जी लास्ट युनिट कम्युनिटी जी तुम्ही कन्झ्युम केली त्याच्यामध्ये जी तुम्ही ॲडिशनल ॲड केली युटिलिटी त्याला म्हणायचं मार्जिनल युटिलिटी. सोपं आहे? येस, सोपं आहे ना. टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी हे दोन कन्सेप्ट आहेत. टोटल म्हणजे सगळ्यांची टोटल आणि मार्जिनल म्हणजे जी एक्स्ट्रा घेतली एक युटिलिटी ती ॲड करत राहायचं, एकाचे असतं ते. टोटल म्हणजे सगळे, तर मार्जिनल म्हणजे एक असतो है ना. सो बघू रिलेशनशिप काय आहे. इथे तर काही फॉर्म्युले दिले बघा. टोटल युटिलिटी समेशन ऑफ MU दिसतंय ना, किंवा खाली दिले नाही, याचा अर्थ टोटल सगळ्या मार्जिनल युटिलिटी ॲड करायच्या तेव्हा टोटल युटिलिटी भेटते. आणि मार्जिनल युटिलिटी कधी भेटणार? जेव्हा टोटल युटिलिटी ज्या सगळ्या आहेत ना त्यातून एक युटिलिटी मायनस करायची. समजा तुमच्याकडे 10 आहेत, त्याच्यातले एक मायनस करा, तर किती झाल्या? 9 आहे ना. म्हणजे एकाची जी युटिलिटी असते त्याला आपण काय म्हणायचं? मार्जिन, टोटल युटिलिटी. म्हणजे एनच्या जागी समजा आता एकूण तुमच्याकडे टोटल युटिलिटी 10 आहे, तर 10मधून आपण एक काय करणार आहे? मायनस किंवा 10मधून एक मायनस केले 9 झाले, ते जर मायनस झाले आपले एक राहतं ना. म्हणजे थोडक्यात काय, तर टोटल म्हणजे सगळं आणि मार्जिनल म्हणजे एक इच युनिट. बघा खाली दिले नाही. मार्जिनल युटिलिटी म्हणजे एका युनिटची आणि टोटल म्हणजे सगळ्याची. ओके, ठीक आहे. नीट लक्ष द्या आणि करा, होऊन जाईल. सो आपल्याला हे बघायचं आहे रिलेशनशिप, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटीचं रिलेशनशिप काय. आणि हा खूप वेळा प्रश्न आलेला आहे आत्तापर्यंत, जुन्या पोर्शनमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. सो आतासुद्धा विचारला जाऊ शकतो. सो बघूया आपण रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी काय आहे. सो बघा काय सांगता, रिलेशनशिप म्हणजे काय संबंध आहे टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटीचा. बघा, सो मार्जिनल युटिलिटी डिराईव्ह फ्रॉम द व्हेरियस युनिट्स ऑफ कम्युनिटी अँड टोटल युटिलिटी आर इट्स टोटल युटिलिटी आर इंटररिलेटेड. सो बघा, मार्जिनल युटिलिटी डिराईव्ह केली जाते व्हेरियस युनिट्स, वेगवेगळ्या युनिट्समधून आपल्याला मार्जिनल युटिलिटी भेटते. आणि टोटल युटिलिटी जी आहे ती इंटररिलेटेड आहे ना. म्हणजे दोन्ही पण मार्जिनल युटिलिटीवरती आणि टोटल युटिलिटी इंटररिलेटेड आहेत. बघा असं सांगितलं की मार्जिनल युटिलिटी डिराईव्ह होते फ्रॉम द व्हेरियस युनिट्स ऑफ कम्युनिटी आहे ना. म्हणजे वेगवेगळे युनिट तुम्ही घेणार ना त्यानुसार तुमची मार्जिनल युटिलिटी डिराईव्ह केली जाते. आणि टोटल युटिलिटी इंटररिलेटेड आहे. म्हणजे कसं काय रे, हे काय नाही समजलं आपल्याला ना. सो दिस कॅन बी इझिली फॉलो हायपोथेटिकल एक्झाम्पल. हायपोथेटिकल म्हणजे माहीत आहे ना, ग्राफिकली आपल्याला नाही शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे, न्यूमेरिकली आपल्याला एक्सप्लेन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. बघूया आपण, आणि त्याचा खाली ग्राफसुद्धा आहे. सो बघूया काय असतं ते.
है ना. सो मार्जिन युटिलिटी डिराईव्ह केली जाते वेरियस युनिट्सपासून आणि टोटल युटिलिटी इंटररिलेटेड आहे त्याने सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला खाली टेबलमध्ये दिलेलं आहे. तर याला म्हणतात युटिलिटी शेड्यूल. काय म्हणतात? युटिलिटी शेड्यूल. म्हणजे आता हे कसं चेक करायचं बघा. तर युनिट आहे एक्स, म्हणजे युनिट आहे 1 2 3 4 5 6 7 अशी युनिट आहेत. एक युनिटला टोटल युटिलिटी होती 10, तर मार्जिनल युटिलिटीसुद्धा होती 10. सेकंड युनिटला किती झाली टोटल युटिलिटी? 2 घेतलं 18 होती आणि मार्जिनल किती होती? 8. थर्डला 24 झाली, इकडे झाली 6. फोर्थला इकडे 28, इकडे झाली 4. फिफ्थला इथे 30, इकडे झाली 2. सिक्स्थला 30 आहे, इकडे झाली 0. आणि ते 7ला 28 आणि इकडे झाली -2 आहे ना. तर म्हणजे एकंदर आपल्याला फक्त याच्यातून एवढं समजलेलं असेल की युनिट वाढत जात आहेत तशी टोटल युटिलिटी वाढत जाते, पण मार्जिनल युटिलिटी कमी होत जाते. कितीनी? 2-2चा गॅप आहे इथे. टोटल युटिलिटी कितीने वाढते त्याचा काय संबंधच नाही आहे ना. पण मार्जिनल युटिलिटी 2-2नी कमी होत गेली बघा, आहे ना. सो याचा अर्थ हे पण नाही लक्षात ठेवायचं, याचं आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की टोटल युटिलिटी वाढली, जसं युनिट वाढवता तुम्ही टोटल युटिलिटी वाढली, पण मार्जिनल युटिलिटी काय झाली? कमी झाली. बघूया काय होते. 2.1 काय एक्सप्लेन करतो? रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी आपल्याला एक्सप्लेन करतो. सो ऑन द बेसिस ऑफ 2.1 टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी कर्वसुद्धा त्यांनी याचा डायग्राम काढायचा. आता डायग्राम काढायला आपल्याला येत असतील, आहे ना. एक्स ॲक्सिस मारायचं, एक वाय ॲक्सिस मारायचा. याच्यामध्ये खाली कम्युनिटी ठेवायचे आणि इकडे ठेवायचे टोटल अँड मार्जिनल युटिलिटी. 2 ग्राफ काढायचे, आहे ना. सो बघा टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटीचा ग्राफ काढायचा. सो नीट जर आपण बघितलं तर खाली 1 2 3 4 लिहिलं आहे, म्हणजे ते युनिट्स आहेत आणि इकडे आपण 4-4चा डिफरन्स ती 30पर्यंत न्यायचं आहे म्हणून ते गेलेलं. आता 2 कर्व आहेत, एक वरचा कर्व आहे बघा आणि एक खाली आलेला कर्व आहे. तो वरचा जो कर्व आहे तो टोटल युटिलिटीचा आहे आणि खालचा जो स्ट्रेट लाईन जी त्यांनी दाखवलेली आहे ती मार्जिनल युटिलिटीची आहे. म्हणजे दोन्ही पण कॉन्स्टंट होते. कुठे? फर्स्ट युनिटला किती आहे? 10. मग फर्स्ट युनिटचा 10 घेतला, दिसतंय? शाबास. फर्स्ट युनिटचा किती घेतला? 10. आता दोघांचा पण कॉमन असणार आहे. तर सेकंड युनिट जर बघितलं तर टोटलचा 18 आहे, म्हणजे तो सेकंड याचे आपल्याला 2 पॉईंट काढायला लागणार आहेत कारण ते वेगवेगळे आहेत. मग एक गोल आपण मार्क केलं 18वरती आणि एक मार्क केला 8वरती आणि त्या रेषा पुढे वाढवत नेली, तर एक वरती गेली आणि एक खालती जोडली. थर्ड जर बघितलं तर 24 आणि 6 होता, म्हणजे आपण एक 24वर मार्क केला आणि एक 6वर मार्क केला. ती वरची रेषा 18ची 24ला जोडली आणि ही 8ची 6ला जोडली. असंच आपण पुढे पुढे वाढवत गेलो तर हा असा ग्राफ बनतो आहे ना. आणि याला काय म्हणायचं? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मार्जिनल युटिलिटी अँड टोटल युटिलिटी, आहे ना. सोपं आहे. हा ग्राफ त्याने एक्सप्लेन केला बघा. TU कर्व जो आहे तो टोटल युटिलिटी कर्व आहे, म्हणजे हा जो आपला TU कर्व आहे तो टोटल युटिलिटी कर्व आहे आणि खाली जो आहे तो MU कर्व आहे तो मार्जिनल युटिलिटी कर्व आहे. आता जर तुम्ही हे नीट बघितलं, सो एक्स ॲक्सिस काय रिप्रेझेंट करतो? तर युनिट कम्युनिटीचे आपण बघितलं ना. वाय ॲक्सिस काय इंडिकेट करतो? तर टोटल युटिलिटी आणि मार्जिन युटिलिटी. एकदम सोपं आहे का नाही रीड करायला? त्यांनी एवढंच सांगितलं की या ग्राफमध्ये एक्स ॲक्सिसवरती युनिट्स आहेत आणि वाय ॲक्सिसवरती टोटल युटिलिटी आणि मार्जिन युटिलिटी आहे. पाठ करायला काही अवघड नाही. त्याच्यानंतर बघा फिगर 2.7 आपल्याला काय सांगतं? टोटल युटिलिटी कर्व स्लोप अपवर्ड वेअर एज अ मार्जिन युटिलिटी स्लोप डाऊनवर्ड. म्हणजे काय रे? जर आपण ग्राफ नीट बघितला तर टोटल युटिलिटीचा जो ग्राफ आहे तो अपवर्ड जातो, म्हणजे वरती जातो, आणि मार्जिनल युटिलिटीचा कर्व जो आहे तो कुठे जातो? खाली जातो. सोपं आहे. हां. तिसरं, मार्जिनल युटिलिटी कर्व शो 0 अँड नेगेटिव्ह लेवल मार्जिनल युटिलिटी वेअरएज टोटल युटिलिटी कर्व मॅक्झिमम अँड कॉन्स्टंट टोटल युटिलिटी लेवल. बघा आता त्यांनी काय सांगितलं की मार्जिनल युटिलिटी जो आहे तो 0सुद्धा दाखवतो आणि मायनससुद्धा दाखवतो. बघा इथे दिले त्यांनी मायनससुद्धा दाखवतो आणि 0मध्ये सुद्धा गेलेला आहे. आणि जर आपण टोटल युटिलिटी बघितला तर टोटल युटिलिटी काय आहे? मॅक्झिमम शो करतो 28 आणि मध्ये मध्ये कॉन्स्टंटवर बघा ते 30 कॉन्स्टंट आहे. शेड्यूलमध्ये जर बघितलं तरी आपल्याला होऊन जाईल. 30 काय आहे? कॉन्स्टंट आहे. सोपं आहे ना. आणि एकदम सोपं आहे. बघा एक्स ॲक्सिस त्यांनी काय सांगितलं? एक्स ॲक्सिस इंडिकेट करतो युनिट ऑफ कम्युनिटी, वाय ॲक्सिस इंडिकेट करतो टोटल आणि मार्जिन युटिलिटी. इथे त्यांनी सांगितलं टोटल युटिलिटीचा कर्व अपवर्ड जातो, मार्जिन युटिलिटीचा कर्व डाऊनवर्ड जातो.
ठीक आहे. सो मार्जिनल युटिलिटी 0 निगेटिव्हसुद्धा दाखवतो, टोटल युटिलिटी मॅक्झिमम आणि कॉन्स्टंट टोटल युटिलिटी दाखवतो. सोपं आहे. येस, सोपं आहे. मग खाली काही त्याचे पॉईंट दिलेले आहेत, बघूया आपण, आहे ना. सो फर्स्ट पॉईंट हे आता शेड्यूलवरून आपण एक्सप्लेन केलं तरी होऊन जाईल. सोपं ग्राफ समजला. आता बघा, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी ऑफ व्हेरी फर्स्ट ऑफ एक्स कन्झ्युम आर द सेम. पहिला पॉईंट ग्राफ शेड्यूलवरून, टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी जे आहे ते फर्स्ट युनिटला सेम आहेत. काय अवघड आहे रे पाठ करायचं, लगेच नुसतं शेड्यूल आणि ग्राफ पाठ केला तरी होऊन जाईल, आहे ना. टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी काय आहेत, दोघांचे सेम आहेत. काय शिकतो माहिती आहे ना आपण, रिलेशनशिप शिकतो. त्याच्यामध्ये आपण शेड्यूल बघितलं, ग्राफ बघितला, ग्राफला एक्सप्लेन केलं वरती एक्स ॲक्सेसवर काय आहे, वाय ॲक्सेसवर काय आहे, वरती गेलेला ग्राफ कुठला आहे आणि खालती आलेला ग्राफ कुठला आहे ते पण बघितलं. तर शेड्यूलनुसार आपल्याला हे काय एक्सप्लेन करायचं बघा. तर टोटल युटिलिटी आणि मार्जिन युटिलिटीला दोन्ही सेम आहेत. हे ग्राफवरून करा, शेड्यूलवरून करा, दोन्ही सेमच असते. आता दुसरं बघा, ॲज अ कन्झ्युमर कन्झ्युम फर्दर युनिट ऑफ एक्स, टोटल युटिलिटी इन्क्रीज झाली. बघा, जेव्हा दुसरा युनिट घेतला टोटल युटिलिटी वाढली, किती झाली, 18, आणि ॲट अ डिमिनिशिंग रेट अँड मार्जिनल युटिलिटी गोज डिमिनिशिंग, है ना. सो डिमिनिशिंग रेटला वाढली, याचा बघा टोटल युटिलिटी इन्क्रीज आहे डिमिनिशिंग रेटमध्ये 10च्या 10 डबल नाही झालेलं आहे, तर थोडंसं कमी होऊन 18 झालेलं आहे, पण मार्जिनल युटिलिटी डिमिनिश झाली, है ना. हा सेकंड पॉईंट आहे, सोपा आहे. सो कन्झ्युमर काय सांगतं, जेव्हा दुसरा युनिट त्यांनी विकत घेतला तेव्हा टोटल युटिलिटी काय झाली, इन्क्रीज झाली, आणि मार्जिन युटिलिटी काय झाली, डिमिनिशिंग. डिमिनिशिंग म्हणजे डिक्रीज झाली. सो बाण दाखवलं बघा, टी यू वरती गेला, एम यू खालती आला. सोपा आहे, येस सोपा आहे, ऐकणं होऊन जाईल पटापट. त्याच्यानंतर मला वाटतं सोपं आहे. टोटल युटिलिटी त्यांनी सांगितलं फर्स्टला दोन्ही पण सेम आहेत, सेकंडला बघितलं तर सेकंड जेव्हा युनिट ॲड केली तेव्हा काय झालं, टोटल युटिलिटी वाढली आणि मार्जिन युटिलिटी कमी झाली. थर्ड नीट बघा, तर थर्ड, ॲट अ पर्टिक्युलर स्टेज टोटल युटिलिटी रिचेस टू मॅक्झिमम अँड रिमेन कॉन्स्टंट, मॅक्झिमम युटिलिटी बिकम 0. आता बघा, टोटल युटिलिटी मॅक्झिममला पोचते, किती आहे मॅक्झिमम, 30, आणि कॉन्स्टंटसुद्धा राहते, दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट राहिली 5 आणि 6ला. बघा पॉईंट कसे बनवतात. ॲट अ पर्टिक्युलर स्टेज टोटल युटिलिटी रिचेस टू इट्स मॅक्झिमम अँड रिमेन कॉन्स्टंट. टोटल युटिलिटी मॅक्झिमम पोचते आणि कॉन्स्टंट राहते. वेअर मार्जिनल युटिलिटी काय होते, तर 0 होते, है ना. मार्जिनल युटिलिटी काय झाली, 0, आणि मार्जिनल युटिलिटी 0 त्यालाच म्हणतात पॉईंट ऑफ सॅटिटी. वेन टी यू हायेस्ट, एम यू इज इक्वल टू 0. सोपा आहे. थर्ड पण पॉईंट सोपा आहे. येस, त्यांनी काय सांगितलं, टोटल युटिलिटी रिचेस होते मॅक्झिममला आणि कॉन्स्टंटसुद्धा राहते, पण मार्जिनल युटिलिटी 0 होते, त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ सॅटिटी. होऊन जाईल पटापट पाठ, काय पण अवघड नाही आहे, पास होत नाही ना जास्त, समजून घ्या, होऊन जाईल, है ना. सोपा आहे ना. पहिलं काय बघितलं आपण, फर्स्टला दोन्ही सेम होते, सेकंडला बघितलं की एक इन्क्रीज होतो तर दुसरा डिक्रीज होतो. थर्ड पॉईंटमध्ये बघितलं की टोटल युटिलिटी मॅक्झिमम होते, कॉन्स्टंट राहते, पण मार्जिनल कुठे पोचते, 0ला पोचते, त्याला पॉईंट ऑफ सॅटिटी म्हणतात. आता चौथा पॉईंट, आफ्टर दिस पॉईंट, याच्यानंतर जर आपण नीट बघितलं तर एनी ॲडिशनल कन्झ्युम फर्दर रिझल्ट इन अ डिक्लाइन इन अ टोटल युटिलिटी. म्हणजे जसं जसं आपण युनिट वाढवत जातोय तशी टोटल युटिलिटी परत डिक्लाइन झाली. म्हणजे 7 नंबरचा बघा, 6ला 30 होती ना, तर 7ला परत 28 झाली, है ना. म्हणजे काय झालं की आफ्टर दिस पॉईंट एनी ॲडिशनल युनिट ऑफ कन्झ्युम फर्दर रिझल्ट इन अ डिक्लाइन इन टोटल युटिलिटी. म्हणजे जर आपण 7वा युनिट वापरला तर टोटल युटिलिटीसुद्धा काय होते, कमी होते, अँड वाईल मार्जिनल युटिलिटी बिकम अ निगेटिव्ह. मार्जिनल युटिलिटी निगेटिव्ह झाली, -2. सोपा आहे ना. 0 नंतर जो त्याने पॉईंट सांगितलं की ॲडिशनल युनिट जर आपण ॲड केल्यानंतर टोटल युटिलिटी कमी झाली, बट मार्जिनल युटिलिटी कुठे गेली, -2ला गेली. कुठे गेली, -2ला. सोपा आहे, येस सोपा आहे. बघा, आणि 5वा पॉईंट, तर 5वा पॉईंट काय सांगतात, आफ्टर रिचिंग द पॉईंट ऑफ सॅटिटी, म्हणजे पॉईंट ऑफ सॅटिटीला आपण पोचलो, 6 इज इक्वल टू आय थिंक 0ला. रॅशनल कन्झ्युमर शुड स्टॉप दिस कन्झम्पशन सिन्स द मॅक्झिमम लिमिट ऑफ सॅटिस्फॅक्शन रिचेस अँड देर इज अ नो ॲडिशन टू द टोटल युटिलिटी बाय द फर्दर इन्क्रीज इन द स्टॉक ऑफ कमोडिटी. बघा, आफ्टर रिचिंग द पॉईंट ऑफ सॅटिटी, पॉईंट ऑफ सॅटिटीला पोचल्यानंतर जेव्हा मार्जिन युटिलिटी 0 झाली, अ रॅशनल कन्झ्युमर शुड स्टॉप हिज कन्झम्पशन.
रॅशनल कन्झ्युमरनी काय केलं पाहिजे की त्याचं कन्झम्पशन स्टॉप केलं पाहिजे सिन्स द मॅक्झिमम लिमिट ऑफ सॅटिस्फॅक्शन इज रीच्ड. ज्यांनी काय होईल की मॅक्झिमम लिमिट ऑफ सॅटिस्फॅक्शन रीच होईल अँड देर इज अ नो ॲडिशन टू टोटल युटिलिटी बाय एनी फर्दर इन्क्रीज इन अ स्टॉक ऑफ द कम्युनिटी. बघा, आफ्टर रिचिंग द पॉईंट ऑफ सॅटिटी अ रॅशनल कन्झ्युमर शुड स्टॉप हिज कन्झम्पशन. आहे ना, काय सांगितलं त्यांनी की पॉईंट ऑफ सॅटिटीवरती पोचल्यानंतर रॅशनल कन्झ्युमरनी कन्झम्पशन स्टॉप केलं पाहिजे सिन्स मॅक्झिमम लिमिट ऑफ सॅटिस्फॅक्शन इज रीच. आहे ना, की जास्तीत जास्त सॅटिस्फॅक्शन भेटेल अँड देर इज अ नो ॲडिशन टू टोटल युटिलिटी बाय एनी फर्दर इन्क्रीज इन स्टॉक ऑफ द कम्युनिटी. आहे ना, की बघा, सिन्स मॅक्झिमम लिमिट ऑफ सॅटिस्फॅक्शन इज रीच अँड देर इज अ नो ॲडिशन टू द टोटल युटिलिटी बाय फर्दर इन्क्रीज द स्टॉक ऑफ द कम्युनिटी. आहे ना, म्हणजे रॅशनल कन्झ्युमरनी कन्झम्पशन स्टॉप केलं पाहिजे होतं की त्याच्यामुळे काय झालं, मॅक्झिमम लिमिट सॅटिस्फॅक्शनची रीच झाली असती अँड देर इज अ नो ॲडिशन टू टोटल युटिलिटीसुद्धा ॲड झाल्या नसत्या बाय एनी फर्दर इन्क्रीज इन स्टॉक ऑफ द कम्युनिटी. आहे ना, पाचवा थोडा डिफिकल्ट आहे, होऊन जाईल. है ना, अँड देन 6th पॉईंट बघूया आपण काय आहे. सो बघा, कन्झम्पशन बियॉन्ड द पॉईंट ऑफ सॅटिटी ट्रान्सफर सॅटिस्फॅक्शन इन टू डिससॅटिस्फॅक्शन. बघा, आता पॉईंट ऑफ सॅटिटीच्या नंतर कन्झम्पशन सॅटिस्फॅक्शन जे आहे ते ट्रान्सफर झालं डिससॅटिस्फॅक्शनमध्ये. म्हणजे कन्झम्पशन बियॉन्ड द पॉईंट ऑफ सॅटिटी ट्रान्सफर सॅटिस्फॅक्शन इन टू डिससॅटिस्फॅक्शन. कन्झम्पशन जे आहे ना बियॉन्ड द पॉईंट ऑफ सॅटिटी ट्रान्सफर झालं सॅटिस्फॅक्शन इन टू डिससॅटिस्फॅक्शन. शाबास. इन अदर वर्ड्स, कन्झ्युमर स्टार्ट एक्सपिरियन्सिंग इल इफेक्ट्स ऑफ कन्झम्पशन. म्हणजे याचा अर्थ तो डिससॅटिस्फॅक्शन व्हायला लागला, म्हणजे पॉईंट ऑफ सॅटिटी नंतर मायनस झाला ना, याचा अर्थ डिससॅटिस्फॅक्शन व्हायला लागलं. अदर वर्ड, कन्झ्युमर स्टार्ट एक्सपिरियन्सिंग इल इफेक्ट ऑफ कन्झम्पशन. आहे ना, म्हणजे कन्झ्युमरला इल इफेक्ट दिसायला लागले. कसले? कन्झम्पशनचे. सोपा आहे ना, सोपा आहे, एवढंच आहे, एकदम सोपा आहे प्रश्न, काहीच अवघड नाही आहे. काय बघितलं आपण त्याच्यामध्ये बघा की कन्सेप्ट आहे टोटल युटिलिटीचा. युटिलिटीचे दोन आहेत, टोटल आणि मार्जिनल. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मला वाटतं आहे की यांचं रिलेशनशिप बघितलं टोटल युटिलिटी मार्जिन युटिलिटीचं. तर त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी शेड्यूल दिला आहे, नंतर ग्राफ दिला आहे, तो इकडे आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर हा पूर्ण आपण 6 पॉईंटमध्ये हा पूर्ण शेड्यूल आणि ग्राफ एक्सपिरियन्स केला. फर्स्ट युनिटला, सेकंड युनिटला काय होतं वगैरे वगैरे आपण ते सगळं सांगितलेलं आहे. है ना, बघा समजतंय, सोपं आहे, त्याचं काही अवघड नाही आहे. फास्ट झाला असेल तर मग रिपीट करून ऐका. आणि मला वाटलं सोपं आहे त्याच्यामुळे मी पटापट घेऊ. सो जर फास्ट झाला असेल सो तुम्ही पटापट रिपीट करून ऐकू शकता. सो काही त्याला प्रॉब्लेम नाही येऊ शकत. है ना, होऊन जाईल. जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर सगळं सोपं आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. है ना, ओके. सो हे काय होतं, द कन्सेप्ट अँड रिलेशनशिप बिटवीन द टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. जे कन्सेप्ट ऑफ युटिलिटी अँड रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. सोपं आहे, होऊन जाईल, काही अवघड नाही आहे. बरोबर. त्याच्यानंतर लॉ बघायचा आपल्याला, डिमिनिशिंग ऑफ मार्जिन युटिलिटी. म्हणजे इथे आपण जर बघितलं ना, मार्जिन युटिलिटी कमी कमी होत गेली आहे का, त्याचा काय लॉ आहे, लॉ दिला आहे त्याचा काहीतरी, आहे ना. सो तो लॉ आपल्याला बघायचा आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण. ओके, ठीक आहे. सो नीट अभ्यास करा. आय होप तुम्ही अभ्यास नीट करताय, डेडिकेटेड आहात, है ना. व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही हुशारच असणार आहे. सो नीट करा. ओके, ठीक आहे ना. जय हिंद, जय महाराष्ट्र.